सलमान खानने बलुचिस्तान हा वेगळा देश म्हणून उल्लेख केला। पाकिस्तान सरकारनं दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करत त्याचे नाव 4थ्या अनुसूची यादीत समाविष्ट केली। पाकिस्तानची 4थी अनुसूची नेमकी काय आणि सलमान खानला अटक होऊ शकते का? जर ज्या व्यक्तीवर दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय असतो अशा व्यक्तींसाठी ही यादी असते। या यादीत समाविष्ट असलेल्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास निर्बंध लादला जातो। त्याची पाकिस्तानमधली मालमत्ता गोठवली जाते आणि त्याच्यावर कडक पाळत ठेवली जाते। या शेड्यूलमध्ये सलमान खानचा समावेश झाल्यामुळे त्याच्या हालचालीवर नजर ठेवली जाईल। पण पाकिस्तानी पोलीस सलमान खानला अटक करू शकतात का? तर त्याचे काय नियम आहे? तर प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात। त्यामुळे पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांना भारतात कोणतेही अधिकार क्षेत्र नाही। त्यामुळे पाकिस्तानमध्ये सलमानला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांना भारतीय हद्दीत त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार नाही। जरी पाकिस्तानने सलमान विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली तरी त्याला प्रत्यार्पण करार किंवा परस्पर कायदेशीर सहाय्य कराराची मदत घ्यावी लागेल। परंतु भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही प्रत्यार्पण करार झालेला नाही। आंतरराष्ट्रीय कायदा काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सीमापार अटक केवळ इंटरपोल, रेड नोटीस सारख्या अधिकृत कायदेशीर यंत्रणेद्वारेच केली जाऊ शकते। ही अटक केवळ दहशतवाद किंवा युद्ध यासारख्या गंभीर जागतिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्येच केली जाऊ शकते। शिवाय कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विश्वासार्ह आणि ठोस पुरावे सादर करणं आवश्यक आहे। पाकिस्तानने सलमानला जरी दहशतवादी म्हणून घोषित केला असला तरी ही कारवाई त्याच्या फक्त वक्तव्यावर आधारित आहे, कोणत्याही गुन्हेगारी कृतीवर नाही। त्यामुळे यावरून असं दिसतंय त्याला अटक होऊ शकत नाही। तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।